हे महालक्ष्मीचं मंदिर आहे इकडे. समोरच बघा हे महासरस्वती देवीचं हे आहे. आता आपण पोहोचलोय धारतळ्याला. धारतळे. हा म्हणजे धारतळ्यावरून लेफ्ट मारला की नाटे देवगडला जाता येतं. अच्छा. आणि हा मोठा जंक्शन आहे. हा धारतळ्याचा जंक्शन. हा चेकपोस्ट आहे वाटतं. हा चेकपोस्ट आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता मंडळी की आपण धारतळ्याला पोहोचलो आहे बघा. धारतळे. आणि हा पोलीस चेकपोस्ट आहे बघा. इथे तुम्हाला अडिवरे, कशिळे, पावेस, रत्नागिरीसाठी सरळ जायचं आहे. इथून तुम्ही लेफ्ट मारलात की तुम्हाला देवगडला वगैरे जाता येतं बघा. हा लेफ्ट मारलात की तुम्ही तिकडे देवगडला वगैरे जाऊ शकता. देवगड, नाटे वगैरे. अच्छा. आंबोळगड. हां. त्याचबरोबर काय म्हणतात त्याला, कात्रा देवीची जत्रा असते तिथे जाऊ शकता तुम्ही. अच्छा. ते तिकडून हा ते मध्येच लागतं तसं. पण बरंच काही असं विजयदुर्गला पण तुम्ही जाऊ शकता. हाच रस्ता सरळ विजयदुर्गला जातो. हा सरळ रस्ता आता रत्नागिरी, अडिवरे वगैरे. अडिवरे 6 किलोमीटर. अडिवरे 6 किलोमीटर आहे इथून. तेव्हा घर बघ कसं भारी वाटतंय. नारळ आपली शान आहे कोकणात. अशी घरं पाहिजे बघा. बाजूला नारळाची झाडं लावली आहेत आणि मधी घर आहे बघा. माडी बनवली बघा. वाडी चांगली वाटते. हा रस्ता बघ कसं मस्त वाटतंय ना. इथून पण आता आलो असतो आपण शॉर्टकटने. पण थोडं शॉर्टकट म्हणजे तेवढंच अंतर आहे. पण हा रूट बरा वाटतो. त्या रस्त्याला कोण नसतं सहसा. काय प्रॉब्लेम झाला तर. आडिवरे इकडून राजापूरहून जेव्हा जातात ना रत्नागिरीला, आडिवरेची ही खरी शान आहे हा रस्ता. अच्छा. मित्रांनो तुम्ही बघू शकता की इथे हे आडिवरे आता काही 3-1 किलोमीटर वरती आडिवरे आहे इथून. पण हा जो रस्ता आहे बघा, हा रस्ता खूप छान बनवलाय बघा. वळणं आहेत पण खूप छान रस्ता आहे बघा. रस्त्यात खड्डे वगैरे नाही आहेत. ही शान आहे खरी आडिवरेची. कारण की हा जो रस्ता आहे ना, हा थोडासा अरुंद रस्ता आहे. अच्छा. ठीक आहे. रुंद नाही, अरुंद रस्ता आहे. बाजूला पूर्ण जंगल आहे. हे कोकणात आल्याचं मोठं म्हणजे भाग्य लाभतं का बाबा आपण कोकणामध्ये आहोत म्हणून. असं आपल्याला कुठे बाहेर बघायला मिळत नाही. जसे घाटामध्ये रस्ते असतात त्या टाइप मध्ये. हो. फक्त हे कोकणामध्येच. बाहेर कुठे तुम्हाला वडाचं झाड आहे ना हे बघा. मोठं खूप वडाचं झाड आहे बघा. कोकण आणि कोल्हापूर इथे तुम्हाला असं बघायला मिळेल. आणि आडिवरेचा हा जो आहे ना, समोर एक लालपरी आलेली आहे बघा. समोरून एक लालपरी येते बघा. रत्नागिरी देवगड. इथून रत्नागिरी देवगड, रत्नागिरी विजयदुर्ग अशा गाड्या. आडिवरे 1 किलोमीटर वरती आहे. इथे ते लोक गणपती. हा इथे गणपती करतात. पुढे लेफ्ट हँड साईडलाच आहे. इथे पाणी भरतं. इथे पावसाचं इथे बघा. इथे आडिवऱ्यामध्ये गणपती विसर्जन वगैरे सर्व इकडे करतात. हे त्यांनी कमानी जी बांधली आहे बघताय तुम्ही. हे गणपती विसर्जनसाठी सर्व बांधले. इथे गणपती कुठले? ग्रामपंचायत वाडापेठ. अच्छा. हे ग्रामपंचायत वाडापेठ आहे बघा आडिवरे. इथे सर्व गणपतींचं विसर्जन करतात आहे बघा. इथे मस्त असं झाडाला बांधून सुद्धा घेतला. एक चौतरा बांधलेला आहे बघा. इथे देऊळ पण आहे बघा. ते झाल्याच्या नंतर आहे बघा. हे भगवती प्रसन्न आहे. भगवतीचं देऊळ आहे बघा इथे. हां. हे पहिलं भगवतीचंच देऊळ आहे बघा. तर म्हणजे तुम्ही बघू शकता की आडिवऱ्यामध्ये आपण आता आलेलो आहोत. आणि बघा हे रस्त्याच्या बाजूलाच लागून घर आहे बघा. आणि हे जुनं घर आहे बघा. हे कौलारू वगैरे असे जुने घर आहेत बघा इकडे. इथून. आणि आता आपण चाललेलो आहोत आडिवऱ्यामधला जो फेमस वडापाव आहे. काय म्हणाला त्यांचं नाव काय वडापाववाल्याचं? बघ मी विसरलो. नानू वडापाव. नानूचा वडापाव बघा. हा खूप फेमस असा वडापाव आहे. जर तुम्ही कधी इकडे आडिवऱ्यात किंवा रत्नागिरी मार्गे जर जात असाल तर इथे तुम्ही नक्की थांबून हा वडापाव नक्की तुम्ही खा. हे मंदिर आहे बघा. बघा हे महाकालीचं मंदिर आहे. ही महाकाली देव. आपण थोड्या वेळाने त्याला दाखवूच. आपल्याला जर आतमध्ये जायला भेटलं तर बघूच.
तर मित्रांनो मंडळी बघू शकता की वडापाव आला, जो फेमस वडापाव आपण जो बोलत होतो तो हाच वडापाव आहे. काय तुमच्या स्टॉलचं नाव काय? महाकाली वडापाव सेंटर. नाही ते तर आहेच, पण नानूचा वडापाव. नानाचा वडापाव फेमस आहे. फेमस आहे. ठीक आहे ना, हा खूप फेमस वडापाव आणि यांची टेस्ट पण खूप चांगली आहे. म्हणजे खूप लांबून लांबून येतात बघा. तेव्हा तुम्हाला दाखवतो आता हा वडापाव केवढा मोठा आहे. बघा वडापावची साईज बघा, वडाची साईज बघा केवढी मोठी आहे. 2 वडे होतील. म्हणजे तुम्ही एक जरी वडापाव खाल्ला तरी पोट भरण्यासारखं आहे. त्या व्यतिरिक्त काय भजी वगैरे पण मिळतात ना? अच्छा, समोसे पण मिळतात. तर मंडळी तुम्ही बघू शकता की समोसे पण भेटतात. आता सध्या अवेलेबल नाहीत त्यांच्याकडे, पण भजी पण आहेत बघा. हे बघा वड्यांची साईज बघा कशी आहे. आणि हे सर्व कढई वगैरे आहे बघा इथे. आणि हे बघा वड्यांचं मटेरियलची साईज बघा किती आहे. तर वडे ऑब्विसली आपले मोठे होणारच. हे बघा तुमचं नाव काय आता? प्रमोद. प्रमोद. हे बघा हे वडे बनवत आहेत, हे प्रमोद दादा हे वडे बनवत आहेत बघा. या बाजूला दुकान आहे आणि खूप टेस्टी असे वडापाव आहेत इथे. तुम्ही जर रत्नागिरी साईडला जर असे जात असाल बघा इथून आल्यावर, तर तुम्ही हे मंदिराच्या समोर, हे महाकाली देवीचं मंदिर आहे त्याच्या समोरच यांचं स्टॉल लागलेलं आहे. इथे तुम्ही वडापाव वगैरे खाऊ शकता. खूप टेस्टी वडापाव आहे इथे. आपण किती घेतलेत? 3 वडापाव घेतलेत ना? आणि प्रवीणचं नाव सांगितलं काय? मला नक्कीच आहे ना 200% डिस्काउंट देणार. चहा आणि वडापाव ट्राय करा, एक नंबर बेस्ट. बाबू कसा आहे वडापाव? छान आहे. तर मंडळी आता आपण साडूच्या घरी आलेलो आहोत. आणि बघा आता आपण साडूच्या घरी आलो आहोत. थोड्याच वेळापूर्वी आपण इकडे आलो. बघू शकता की हा बघा हा मितांश आहे. हे बघा सेम माझा मुलगा आहे शिवांच्या यासारखी सेम कॉपी आहे. सेमच दिसतोय बघा. तुझ्या मुलाचं नाव काय? शिवांश आहे. आणि याचं नाव? मितांश आहे. मितांश नाव आहे. दोघांचं नाव पण मिळतं जुळतंय आणि शक्ल पण मिळते जुळते. सेम वाटतात दोघं जण पण. मंडळी आता आम्ही इकडे मितांशला बघितलंय. आता आम्ही निघतोय, म्हणजेच आम्ही मंदिराच्या इकडे जातोय आणि तिथून आम्ही सरळ घरी जाणार आहेत. तर ही मेवणी आहे माझी. आम्हाला ओळख करून दे कोण कोण आहेत ते. हे दादा आहेत, म्हणजे मोठे दीर, त्यांच्या मिसेस या वहिनी. अच्छा तिकडे हे तुम्ही हे गावीच असतात? नेहमी गावीच असतात. अच्छा. आणि यांनी बघा हे आम्हाला शेवग्याच्या शेंगा दिल्यात. ही गावची एक भेट म्हणून दिली आहे आम्हाला. ठीक आहे. तर मंडळी आता आपण निघतोय तिकडे मंदिराच्या इकडे जायला आणि तिथून आपण सरळ घरीच जाणार आहोत. तर चला आपण मंदिराच्या इथे जाऊया आणि मंदिराचा परिसर कसा आहे तो आपण तिकडे आपण एक्सप्लोअर करणार आहे. तर आपण तिथे कॅप्चर करूया जाऊन. तर मंडळी आता आपण महाकाली मंदिराच्या इथे आलेलो आहोत बघा. हा जो रोड आहे त्याच्या बाजूलाच हे महाकालीचं मंदिर आहे बघा. जे अडिवऱ्यामध्ये हे महाकालीचं देवस्थान अडिवऱ्या म्हणून आहे. इथे बघा हे शॉप आहेत. तुम्हाला जर आतमध्ये मंदिरात जर जायचं असेल, देवीची ओटी वगैरे जर भरायची असेल ना, तर ह्या शॉपमधनं तुम्ही सामान वगैरे घेऊन तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. ते बघा तिथे समोरच आहे मंदिर आहे, त्या समोरच हे शॉप वगैरे लागले आहेत बघा. दादा नाव काय तुमचं? माझं नाव दत्ता. कधीपासून तुम्ही स्टॉल लावता इकडे? 8-10 वर्ष. मग अशी मंदिरात गर्दी केव्हा असते? गर्दी आपल्याकडे नवरात्रामध्ये असते. नवरात्रामध्ये? 9 दिवस मोठा असतो. अच्छा. नवरात्रामध्ये. आणि एरवी अशी नसते का? आता हे सुट्टीचे दिवस. अच्छा. नाताळाची सुट्टी पण आता हे मध्ये सुट्टी असते त्यावेळेला त्याच वेळेला गर्दी असते ना तिकडे. मग इथून तुम्ही सर्व ओटीचं सर्व सामान वगैरे घेता? धन्यवाद. हे दुसरा स्टॉल आहे. यांचेच भाऊ आहेत असे. काका नाव काय तुमचं? संजय कार्यकर. अच्छा. कधीपासून आहे तुमचा हा स्टॉल? 10-12 वर्ष झाली. 10-12 वर्ष झाली ना याच्यातून. तुम्ही इथून कसे ओटीचे वगैरे सर्व सामान देता का याच्यातून तिकडून? मासे कधीपर्यंत इथे गर्दी कधी असते मंदिरामध्ये? असं नवरात्र उत्सव हा महत्वाचा आहे. नवरात्र सर्वात 10 दिवस तुफान गर्दी. अच्छा. मग त्याच्या एरवी जर असं वारानुसार असं वारानुसार म्हणजे मंगळवार, सोमवार. अच्छा.
आणि शनिवार रविवार का सुट्ट्या आल्या तर गर्दी. एक खासियत सांगतो तुला हां की यांचं तर आहे ते स्टॉल बरोबर की जेव्हा तुम्ही राजापूरला येता कोकणामध्ये फिरायला येता आणि बरेच जणांची ना श्री महाकाली देवी आहे ना कुलदेवत आहे तर इथे तर येतात तर तुम्हाला जेवणाचं असेल ना तर हे सर्व सहपरिवार सहकुटुंब यांचं भोजनालय पण आहे त्याचबरोबर वरती पण आहे कार्यक्रम म्हणून आणि एक प्रसिद्ध जेवणासाठी तर उत्तम आहे यांची जागा कारण की आपण एक व्हिडिओ पण बनवला होता तर तुम्ही युट्यूबला पण टाकू शकता की तुम्हाला लगेच श्री महाकाली भोजनालय म्हणून आडिवरे तर तुम्हाला पूर्ण त्याची माहिती मिळून जाईल. आता बघा ना आपल्या कोकणामध्ये काय नाही कोकणामध्ये करण्यासारखं भरपूर आहे आणि हे जे तुम्हाला दिसतं ना सर्वोत्तम हा हे जे ब्रँड आहे हे बनवणारे आपल्या इथे धावलवल्लीमध्ये गोखले म्हणून आहेत त्यांचा हा ब्रँड आहे हा सर्वोत्तम आणि हे सर्व आपल्या कोकणामध्ये बनतात बघा कोकम वगैरे आहे खाजा कोकणातला आहे हा बरंच काही कोकणातलं आहे तर कोकणामध्ये काय नाही पिकत सगळं पिकतं फक्त एवढं आहे की करता आलं पाहिजे आणि मेहनत घेता आली पाहिजे आणि याच्यावरून स्थानिक मंडळी चांगला रोजगार मिळू शकतात आणि कृपया करून तुम्ही असं कोकणामध्ये फिरायला येत असाल ना तर जी 20 रुपयाची ओटी आहे 30 रुपयाची 50 रुपये कृपया करून बार्गेनिंग करू नका कारण की वर्षभराचा पूर्ण कालावधी असतो आणि त्यावेळीच त्यांना तो काय म्हणतात 2-3 महिन्याचा असतो फक्त त्याच्यामध्ये ते थोडंसं तेवढं त्यामधून उत्पन्न त्यांना मिळतं तर कृपया करून बार्गेनिंग करू नका कारण की इथे कोण कॉम्पिटिशनसाठी धंदा टाकलेला नाही आहे ना इथे कुठं मोठं मार्केट आहे जो दिवस उजळेल कसं आहे कोकणामध्ये रोज विहीर खोदावी लागते रोज पाणी प्यावं लागतं हे पिण्यासाठी पाणी पिण्यासाठी तसंच जेवणासाठी रोज त्यांना एवढी कसरत करावी लागते मेहनत करावी लागते म्हणून सांगते कोकणामध्ये कुठेही आलात तर बार्गेनिंग अजिबात करू नका म्हणजे तुम्ही देवस्थानी जात असाल किंवा अन्य कुठे पर्यटन स्थळ जात असाल ना तर करू नका कारण की कोकणामध्ये भरपूर म्हणजे खूप मेहनती लोक आहेत आणि काय म्हणतात तुम्हाला बाहेरच्या पेक्षा साऊथला तुम्ही गेला तर भरपूर महागाई आहे त्यापेक्षा खूप पटीने स्वस्त आपल्या कोकणामध्ये तर त्या स्वस्तामध्ये अजूनही स्वस्त करू नका माझं एक वैयक्तिक मत आहे आणि इथे बघू शकता हे मंदिर आहे श्री महाकाली देवीचं मंदिर आहे इथे आणि इथून रहदारीचा रस्ता आहे इथे तुम्ही ट्रेननी पण येऊ शकता म्हणजे रत्नागिरीला ट्रेनने येऊ शकता तिथून बसने पुढे तुम्ही राजापूरची बस पकडू शकता किंवा देवगड किंवा विजयदुर्ग तर ती आडिवऱ्या मार्गेच जाते बघा लाल परी आली आहे देवाचे घोटणे रत्नागिरी देवाचे घोटणे आलेले आहे मुंबई देवाचे घोटणे पण आहे अच्छा ती पण येते हा मेन रोडच आहे हा मेन रोड आहे इथे तर मित्रांनो बघू शकता की इथे तुम्ही असं रोडवरून आलात तर इथे समोरच असे देवस्थान आहे तिथून ही बघा लालपरी आले आहे देवाचे घोटणे वगैरे तिकडून तर तिथून तर आपण आता चाललो आहोत मंदिराच्या इकडे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की इथेच ह्या रोडच्या बाजूला म्हणजे जो मेन रोड आहे तिथूनच हे श्री महाकाली देवस्थान आहे बघा हे बघा श्री महाकाली देवस्थान आडिवरे आणि हा मुख्य प्रवेशद्वार आहे बघा कशा पद्धतीने आहे बघा मुख्य प्रवेशद्वार श्री महाकाली देवस्थानचं आता आपण जाणार आहोत आतमध्ये सुरुवातीलाच बघा असं 2 इथे हे बनवलं आहे बघा प्रवेशद्वाराचे त्यांनी अशी मोठी घंटा अशी इथे लावलेली आहे बघा आणि गेटच्या इथून आतमध्ये आलं जसं आपण याच्या आतमध्ये आलो त्याच तिथेच आपल्या उजव्या साईडला असं मोठं पिंपळाचं झाड आहे बघा आणि असा कट्टा असा चारी बाजूने असा कट्टा बांधलेला आहे बघा इथे पण कुठल्या तरी देवाची अशी दगडात कोरलेली अशी मूर्ती आहे बघा इकडे आणि इथे लिहून ठेवलेलं आहे बघा कृपया नारळ फोडू नये म्हणजे इथे नारळ फोडायला नाही सांगितलं इथे आणि दर्शन लावायची रांगेसाठी इथून आहे बघा दर्शनची रांग त्यासाठी इथून लाईन लावायला लागते आणि बघा श्री महाकाली मंदिर हा मंदिरातला आतील गाभार आहे इथे आम्ही थोडीशी चौकशी केली आपल्याला इथे आतमध्ये शूट करायला अलाउड नाही पण बाहेरचं जे आहे ते आपल्याला जेवढं भेटतं तेवढं आपण बघू कुठल्या इथे शूट करायला भेटतं इथे बघा हे चप्पल स्टँड आहे तर इथे सर्व चप्पल वगैरे काढायला लागतात हे बघा इथे लिहिलेलं आहे हे चप्पल स्टँड आहे इकडे इथे पण दिलेलं आहे नारळ वगैरे फोडू नये म्हणून आणि जर हा आपल्याला कुठेही
दर्शनासाठी जायचं असेल तर अगोदर हातपाय धुणे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासाठी बघा इथं हातपाय धुवून दर्शन घ्या आणि पवित्र राहा असं इथे. तर इथे तुम्ही असं पाण्याने असं हातपाय वगैरे धुवू शकता. इथून एक छोटीशी अशी विहीर आहे. इथून तुम्ही इथे येऊन असे हातपाय वगैरे असे धुवू शकता तिथे. हे आपण आता इथून आतमध्ये चाललेलो आहे. हे बघा ते एक मंदिर आहे, महासरस्वती मंदिर आहे. हे बघा श्री महाकाली देवी प्रसन्न. हे मेन मंदिर आहे आतमध्ये. आपल्याला आतमध्ये गाभाऱ्यात जायला अलाउड नाही. तिकडे फोटोग्राफीला आणि व्हिडिओग्राफीला अलाउड नाही आहे, पण तुम्हाला बाहेरूनच ते दाखवलं की इथून आतमध्ये जायला एंट्री आहे. मेन गाभारा आहे जो महाकाली देवीचा तिथून. आणि त्याच्या समोरच बघा हे महासरस्वती देवीचं हे आहे बघा. जास्त आतमध्ये जात नाही आहे. अशा प्रकारे तिची सजावट केलेली आहे बघा. त्याचप्रमाणे इथे पण बघा ते महालक्ष्मीचं मंदिर आहे बघा. हे महालक्ष्मीचं मंदिर आहे इकडे. श्री महाकाली प्रसन्न आहे. ते पण खूप सुंदर अशी सजावट केलेली आहे आणि तो आतला मेन गाभारा आहे इथे. इथे अशी बाहेर अशी जागा आहे बघा तिथे. आणि हे मंदिराच्या बाहेरच असा हा मोठी अशी जागा आहे बघा काही जेणेकरून तुम्ही इथे बसून एक चिंतन मनन वगैरे करू शकता. आणि वरती बघा असे सुंदर असे झुंबर वगैरे लावली आहे. तिकडे विष्णू देवताचा पण फोटो वरती लावला आहे. शंकर देवताचा वगैरे फोटो लावलेला आहे. तिथे आंबे मातेचा वरती फोटो लावलेला आहे. आणि इथे बघा श्री देवीची जी पालखी आहे ती पालखी इथे ठेवलेली आहे. इथे बघा हे देवीच्या आरतीसाठी बघा हे ऑटोमॅटिक वाजणारं वाद्य ठेवलेलं आहे. आणि इथे हे ढोल ताशे वगैरे इथे ठेवलेलं आहे बघा सर. तिथे आता आपण बाहेरच आहे. तिथे असं तुळस आहे बघा अशी मोठी अशी तुळस आहे. इथे पण तुम्ही बघू शकता की असा मोठा स्टेज आहे जेणेकरून तुम्ही इथे महाकालीच्या कुठलेही प्रोग्राम होत असतील तर ह्या स्टेजवरती इथे होत असतात बरोबर. त्याचबरोबर इथे समोरच तुम्ही बघू शकता श्री रवळनाथ मंदिर आहे. हे बघा हे श्री रवळनाथ मंदिर आहे. इथे पावना देवीचं मंदिर आहे बघा इथे. इथे दीपस्तंभ आहे बघा हा. हे पावना देवीचं आहे. तिथे रवळनाथ लिहिलं आहे पण इथे पावना देवीचं मंदिर आहे बघा. इथे पण खूप सुंदर अशी सजावट केली आहे बघा. असे संध्याकाळच्या टायमाला आहे बघा असे भक्तजन यायला सुरुवात होतात हळूहळू. इथे पण असं एक
दीप पेटवण्यासाठी हे केलेलं आहे बघा. आणि हा दीपस्तंभ आहे इकडे. आणि हे जे बनवलेलं आहे बघा, हे सर्व नवीनच बनवलं आहे. हे बघा, हे सर्व भोजनालय आहे बघा. म्हणजे इथे तुम्हाला जेवणाची सोय व्यवस्थासुद्धा केलेली आहे बघा. हो, भोजनालय. हे सर्व भोजनालय बनवलेलं आहे. आणि मी तुम्हाला हे सांगतो की मी इकडे नवरात्रीला सर्वात जास्त गर्दी असते इथे. तर नवरात्रीला इथे तुम्ही येऊन दर्शन घेऊ शकता. आणि इथे पण काही अशा सूचना दिलेल्या आहेत बघा. मंदिरात प्रवेशबंदी. जर तुम्ही असे शॉर्ट्स कपडे वगैरे जीन्स असे फाटलेले परत असे जीन्स पण शॉर्ट घालून येतात, तर त्या घालून जर येत असाल तर त्याला प्रवेशबंदी केली आहे बघा. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता बरोबर. वरती बघा मंदिराचे कळस वगैरे पण आहे बघा. खूप सुंदर असं आणि खूप मोठं असं प्रशस्त असं मंदिर बनवलेलं आहे बघा. इथे सर्व त्यांचे प्रोग्राम वगैरे होतात बघा. इथे देवाचं दर्शन घेण्यासाठी बघा सवाटा प्रसन्न लिहिलेलं आहे. इथे पण एक मंदिर आहे. इथे असे प्रोग्राम होत राहतात. आणि ते तुम्हाला समोर जिथे दिसतं आहे ते याचं बॅक गेट आहे, म्हणजे मागचं दार आहे मंदिराचं. तिथून तुम्ही बाहेर जाऊ शकता किंवा तिथूनही तुम्हाला एंट्री आहे येण्यासाठी. तर मित्रांनो, आता आपण ते मुख्य प्रवेशद्वाराच्या इथून थोडंसं त्याच मेन रोडनी त्याच रस्त्याने आपण पुढे आलो आहोत. आणि हा बघा, हा इथे जंक्शन आहे. आणि हे बघा श्री महाकाली देवस्थान, हा ह्यांचं मागचा दरवाजा आहे बघा. हे मागचं द्वार आहे महाकालीचं. इथे पण असे छोटे छोटे स्टॉल लागलेले असतात देवींच्या ओटीसाठी बघा. हा मागचा असा दरवाजा आहे बघा तिकडून. तिथून त्या मुख्यद्वार तो येतं. हा मागचा द्वार आहे तिथून. असं खूप असं मोठं असं आणि जागृत असं देवस्थान आहे. इकडे बघा हे मोठं असं लिहिलेलं आहे श्री महाकाली देवस्थान अडिवरे म्हणून. तर मित्रांनो, आता आपण मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत आणि जेवढं होतं तेवढं आम्ही तुम्हाला मंदिराच्या आतमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे मेन मंदिर आहे, जे मेन गाभारा देवीचा जो गाभारा आहे, तिथे जायला फोटोग्राफी करायला अलाउड नाही आहे. पण बाकीचे जे आजूबाजूचे मंदिर आहेत व तिथे प्रोग्राम वगैरे होत आहे, भोजनालय वगैरे आहे, हातपाय धुण्याची विहीर वगैरे कुठे आहे, ते सर्व तुम्हाला मी दाखवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही ह्या मंदिराला नक्की व्हिजिट द्या. खूप छान असं जागृत असं देवस्थान आहे. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय.